Hello friends and welcome back to my channel. Today we are going to start our new topic and topic is problem set number 21 subtraction. यामध्ये आपण पाहणार आहोत की लाईक फ्रॅक्शन्सचे सबस्ट्रॅक्शन आपण कसे करणार आहोत. जर मागचा व्हिडिओ कळाला असेल की लाईक फ्रॅक्शन्सचे ॲडिशन कसे करायचे तर लाईक फ्रॅक्शनचे सबस्ट्रॅक्शन सुद्धा खूप इझी आहेत. सेम मागच्या सारखे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं फक्त ॲडिशनच्या ऐवजी सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. इथं काय करायचं आहे न्यूमरेटर. आता इथे न्यूमरेटर कोण आहे दॅट इज 5. ओके मायनस मधलं चिन्ह जे असेल ते इथं मायनस होतं म्हणून मायनस दिलं. आपण सबस्ट्रॅक्शन करतोय म्हणून मी काय केलं मायनस केलं. पहिल्याचा न्यूमरेटर मायनस दुसरा फ्रॅक्शनचा न्यूमरेटर दॅट इज 1 अँड डिनॉमिनेटर कोणता आहे 7 तो एकदाच 1 टाइम. इतकं सोपं आहे. पहिल्या नंबरचा न्यूमरेटर मायनस दुसऱ्या नंबरचा न्यूमरेटर by 7. 5 minus 1 is 4 divided by 7. Second one. Let's start. The second one 5 आहे. ठीक आहे. पहिला न्यूमरेटर 5 मधलं चिन्ह मायनस दुसरा न्यूमरेटर 3 by 8 काय येईल 5 minus 3 is 2 divided by 8. थर्ड वन काय आहे 7 मधलं चिन्ह मायनस 2 divided by 9. So let's start it. That is 7 minus 2 is 5 divided by 9. Okay, so let's start the next one. Next one is 8 minus 5. 8 minus इकडे आहे 8 पहिला न्यूमरेटर मायनस दुसरा न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 1 टाइम. ओके 8 minus 5 is 3 divided by 11. नेक्स्ट इज एकदम सोपं आहे. पुन्हा एकदा क्लिअर करते. पहिला जो फ्रॅक्शन आहे त्याचा न्यूमरेटर मधी साईन जो आहे म्हणजे मायनस आहे तर मायनस. दुसरा जो फ्रॅक्शन आहे त्याचा न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 1 टाइम. इतकं सोपं आहे. 9 minus 4 is 5 divided by 13 as it is. 7 minus 3 by 10. आता हे कसं येईल 7 मधून 3 गेले 4 डिवायडेड बाय 10 ॲज इट इज. नेक्स्ट वन 9 minus 2 सबस्ट्रॅक्शन. ओके 3 आहे हे 9 minus 3 डिवायडेड बाय 12 कसं येईल 9 मधून 3 गेले 6 डिवायडेड बाय 12. ओके सो नेक्स्ट वन लास्ट वन कसं आहे पहिला न्यूमरेटर मायनस दुसरा न्यूमरेटर डिवायडेड बाय 50 कसं येईल 10 मधून 3 गेले 7 डिवायडेड बाय 50 ॲज इट इज. सो आय होप तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन कळाला असेल. लेट्स स्टार्ट द सेकंड क्वेश्चन जो आहे वर्ड प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये एकच वर्ड प्रॉब्लेम आहे आणि तोही जास्त काही हार्ड नाही सोपा आहे. 7 by 10 of the wall is to be painted. Ramu has painted 4 by 10 of it. How much more need to be painted? 7 by 10 of the wall is to be painted. 7 भागिले 10 एवढा वॉलचा जो पार्ट आहे त्याला काय करायचं आहे पेंट करायचं आहे. रामूनी 4 भागिले 10 इतका पार्ट पेंट केलेला आहे आणि आणखीन किती पार्ट रामूला भिंतीला पेंट करायचं बाकी आहे. तर इथं मी तुम्हाला एक शॉर्ट जे आहे ते इझिएस्ट वेमध्ये सांगते. एक भिंत आहे एवढी ठीक आहे. आता या भिंताचे त्यांनी काय केले 10 तुकडे केले. ठीक आहे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि याचे असे 10 तुकडे त्यांनी केले. ठीक आहे त्याचे 7 पार्टला पेंट करायचे 1 2 3 4 5 6 and 7 एवढा पार्ट जो आहे काय करायचं आहे पेंट करायचं आहे. रामूने किती पार्ट पेंट केला 4 by 10 म्हणजे 4 तुकडे पेंट केले. व पहिला तुकडा हे दुसरा हे तिसरा आणि चौथा म्हणजे एवढा भिंत रामूने पेंट केली. आणि त्यांनी विचारले आणखीन किती पार्ट असा आहे जो पेंट करायचा बाकी आहे. तर तुम्ही मला सांगा की इथं किती पार्ट बाकी आहे. पहिला हा दुसरा आणि हा तिसरा म्हणजे एवढा पार्ट त्याचा वॉल पेंट करायचा बाकी आहे. आता हेच आपल्याला गणिताच्या रूपामध्ये कसं मांडायचं ते आपण बघूया. 7 by 10 of the wall is to be painted. The wall has to be painted
the wall has to be painted is equal to 7 by 10. Ramu has painted is equal to 4 by 10. Okay. How much more needs to be painted? More needs to be painted is equal to काय करावं लागेल 7. More needs to be painted is 7 by 10 minus 4 by 10. याला कसं करता येईल? That is 7 minus 4. 7 minus 4 by 10 is equal to, that is 7 minus 4 by 10. 7 मधून 4 गेले 3 भागिले 10 as it is. म्हणजे किती पार्ट आला? 3 भागिले 10. जिथं वरती तुम्हाला दाखवलं 1 2 3 3 पार्ट त्याचे बाकी आहे. कंप्लीट आन्सर कसे लिहायचे? रामू हॅज पेंटेड हाऊ मच जागी आपला आन्सर 3 by 10 more needs to be painted. बस कंप्लीट आन्सर हे इथं झालेलं आहे. आय होप तुम्हाला कन्सेप्ट जे आहे ते कळाले असतील. एक्सरसाइज म्हणजे प्रॉब्लेम सेट जे आहे, प्रॉब्लेम सेट नंबर जो आपण सॉल्व केला 21 तो कळाला असेल, म्हणजे डाऊट्स क्लिअर झाले असतील. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू सो मच.